हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार निवास, रवी भवन, नाग भवन आणि विधान भवन येथे सुरू असलेल्या डागडुजीच्या कामांवर संकट निर्माण झालंय। ठेकेदारांनी थकीत देयके न मिळाल्याने काम बंदचा इशारा दिला असून जोपर्यंत थकीत रकमेचा निकाल लागत नाही तोपर्यंत कोणतेही काम सुरू करणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। अधिवेशनापूर्वी शहरातील रस्ते, फुटपाथ आणि ड्रेनेजची कामे युद्धपातळीवर सुरू असताना या काम बंदमुळे तयारीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नगर प्रशासनाने ठेकेदारांसोबत तातडीने बैठक घेण्याची चर्चा सध्या नागपुरात सुरू होती। ही बैठक सफल झाली असून या संदर्भातला कामाचा जो निधी होता तो देण्याचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलंय। ऍक्च्युअली कामाला नकार दिलाय म्हणजे पार्श्वभूमी अशी आहे की मागच्या 1.5-2 वर्षापासून शासनाकडे डिव्हिजन 1 चे जे लहान कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचे सुमारे 150 कोटी रुपयाचे देयके थकीत आहेत। हे थकीत देयके देण्याकरिता शासनाने वारंवार आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की लहान कॉन्ट्रॅक्टरला आम्ही पेमेंट करणार आहोत, परंतु दिवाळी झाली, पेमेंट मिळाले नाही। त्याच्यामुळे सर्व कॉन्ट्रॅक्टरने सर्वानुमते ठरवलं आहे की या हिवाळी अधिवेशनाचे कामं आपण घेतले जरी असतील तरी पेमेंट मिळाल्याशिवाय आपण काही काम करणार नाहीत आणि ही भूमिका आम्ही शासनाकडे वारंवार निवेदनाद्वारे दिलेली आहे। एकंदरीत जसं की मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं दिवाळीच्या पहिले देतील, तर एकंदरीत किती थकीत बाकी आहे, एकंदरीत काय सांगाल याच्याबद्दल? थकीत म्हणजे जे किरकोळ दुरुस्तीचे काम आहे, महाराष्ट्र शासनावर तर खूप मोठा कॉन्ट्रॅक्टरचं देणं आहे, 90,000 कोटीचा आहे, परंतु नागपूरचा जर विचार केला आणि हिवाळी अधिवेशनाच्या कामाच्या संबंधित विचार केला तर ते 150 कोटीच्या घरात मागची देयके देणी आहे। एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी जेव्हा तुम्हाला आश्वासन दिलं होतं तर किती देणार होते, काय टप्प्याने देणार होते, काय सांगितलं होतं? मुख्यमंत्र्यांनी असा काही आकडा दिला नाही आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जी काही हे डिमांड जाते आहे त्या डिमांडनुसार पैसे मिळायला पाहिजे होते, परंतु अद्याप ते पैसे मिळाले नाही। मागच्या वेळेस जे डागडुजीचे कामं केले होते अधिवेशनच्या काळामध्ये त्याचे पैसे मिळाले आहे का एकंदरीत आपल्याला? मागच्या अधिवेशनाचे एकही रुपया कुणाला मिळालेला नाही आहे। त्याच्यामुळेच ही स्टेप सर्वानुमते सर्वसंमतीने कॉन्ट्रॅक्टरने घेतलेली आहे की काम पैसे मिळेपर्यंत आपण काम बंद करणार। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, नागपूर।